माध्यमातून हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांवर हल्लाबोल केलाय। जागा वाटप व्हायचं असताना इंदापूरचा उमेदवार का जाहीर केला असं हर्षवर्धन पाटील म्हणाले, तर फडणवीसांबाबत दिला शब्द का पाळला नाही असा सवाल हर्षवर्धन पाटील यांनी केलाय। हाच युती धर्म आहे का असाही सवाल हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांना केला आहे। तर राष्ट्रवादीची यात्रा होती की जत्रा, जनसन्मान यात्रेवरूनही हर्षवर्धन पाटील यांनी टोला लगावल्याचं पाहायला मिळतंय। हर्षवर्धन पाटील जे सध्या भाजपचे नेते आहेत, मात्र ते राष्ट्रवादी एसपी मध्ये प्रवेश करण्याची चर्चा रंगलेली आहे, कारण इंदापूरमधून त्यांना निवडणूक लढवायची आहे। पण तिथून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार आधीच जाहीर करण्यात आला आहे। त्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे, त्यांच्यावर काही सवालांची या ठिकाणी सरबत्ती केल्याचं दिसून येत आहे। आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीची जी जनसन्मान यात्रा होती त्यावरून सुद्धा हर्षवर्धन पाटील यांनी टोला लगावला। मागच्या 8 दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी यात्रा आली का जत्रा आली काय मला माहित नाही, ती आल्यानंतर तिथे काय बोलले ते, हा काय महायुती मधला धर्म आहे का? अजून जागा वाटप व्हायचंय, जागा कोणती कुणाला मिळायची ह्याची चर्चा अजून व्हायची। हा अधिकार महायुतीमधल्या एका पक्षाला दिला कसं काय? मी अजितदादांनाही जाहीरपणाने प्रश्न विचारतो की तुम्ही इंदापूरला येऊन काय सांगितलं की इंदापूरचा राजकीय निर्णय देवेंद्र फडणवीस जो घेतील तो निर्णय मी मान्य करणार, हा माझा जाहीर शब्द बोलले का नाही ते? मग आता ते बोललेले असताना तुम्ही इंदापूरला येऊन तिथं जाहीर कसं काय केलं? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।